नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी मेत्री, प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ। आता बऱ्याच गरोदर स्त्रिया ओपीडीमध्ये येतात आणि म्हणतात की मॅडम मळमळ आणि उलटी काही केल्याने थांबेना, काय करू? तर आज आपण या व्हिडिओद्वारे गरोदरपणामध्ये मळमळ आणि उलटीचा त्रास का होतो याची कारणं जाणून घेणार आहोत आणि त्यावर काय उपाय करावेत हेही जाणून घेणार आहोत। तर पूर्वीच्या काळी काय असायचं, पाळी चुकली, मळमळ उलटीचा त्रास सुरू झाला की घरातले समजायचे की आता ही गरोदर आहे। आता काय झालेलं आहे की हे किट आलेलं आहे, लघवीद्वारे हे किट तपासलं जातं आणि ती स्त्री गरोदर आहे की नाही हे समजतं। पण गरोदरपणामध्ये जी उलटी आणि मळमळ होतं हे गरोदर असल्याची पोचपावती आहे। हे एक व्यक्त गर्भाचं लक्षण आहे। उलटी आणि मळमळ ही त्याची लक्षणं असल्यामुळे याचा कोणी मोठा बाऊ करू नये। पण जर उलटी आणि मळमळ हे जास्त अतिप्रमाणात होत असेल आणि त्या गरोदर स्त्रीची रोजची कामेही तिला करता येत नसतील तर मात्र तिनं यावर उपचार हे नक्कीच घ्यावेत। आता गरोदरपणामध्ये काय कारणं आहेत मळमळ आणि उलटीचे हे जाणून घेऊयात। तिच्या शरीरामध्ये बरेच हार्मोनल बदल होत असतात। शरीरामधील HCG, प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन हे हार्मोन वाढत असतात, त्यामुळे तिला मळमळ आणि उलटीचा त्रास होतो। प्रोजेस्टेरॉन हार्मोनमुळे तिचं शरीर पूर्ण रिलॅक्स झालेलं असतं। जे आतड्यांची हालचाल असते तीही स्लो झालेली असते, मंदावलेली असते। त्यामुळे ती जो अन्न घेते ते पोटामध्ये खूप वेळ थांबलेलं असतं, त्यामुळे ही मळमळ आणि उलटीचा त्रास होतो। हे झालं पहिलं कारण। आता दुसरं, आता ती रात्री जेवण केल्यानंतर सकाळपर्यंतचा जो 8 ते 9 तासांचा कालावधी असतो त्या पोटामध्ये काही नसतं, ती उपाशी पोटी असते, त्यामुळे ही उलटी आणि मळमळीचा त्रास होत असतो। आणि हे झालं दुसरं कारण। आता तिसरं म्हणजे काय की ती जो आहार घेत असते त्या आहारामधून तिला पुरेशा प्रमाणात विटॅमिन्स मिळत नसतात, म्हणजे विटॅमिन B12, B6, B1 हे व्यवस्थित मिळत नाहीत, त्यामुळे ही उलटी आणि मळमळीचा त्रास होत असतो। ही झाली कारणं। आता आपण त्यावर काय उपाय करावेत हे जाणून घेऊयात। म्हणजे हे जी उलटी आणि मळमळ होणार असते ही पूर्णतः बंद होत नाहीत, याचं प्रमाण आपण कमी करू शकतो। तर पहिला उपाय जो आहे तो म्हणजे काय की ती जो आहार घेत असते ती थोडं आणि थोड्या वेळाने घ्यावं। म्हणजे एकदम टाईम ठरवून सकाळ, दुपारी, संध्याकाळ 3 वेळा जेवावं असं नाही आहे, थोड्या अंतराने तिनं ते खावं। त्यानंतर 2 जेवणामध्ये तिनं द्रव पदार्थ घ्यावेत। द्रव पदार्थामध्ये लिंबू सरबत आलं, नारळ पाणी आलं किंवा संत्र्याचं ज्यूस आलं हे तिनं घ्यावं। एकूण 2 ते 2.5 लिटर तिनं 24 तासामध्ये द्रव पदार्थ घ्यावेत। हे झालं दुसरं। त्यानंतरचा तिसरा उपाय काय की जेवल्या लगेच तिनं झोपू नये, त्यामुळे ही उलटी आणि मळमळीचा त्रास होतो। हे तिसरं झालं। आता चौथं कारण, तर ती जो रात्री उपाशी झाल्यानंतर सकाळी उठल्या तिने एखादं ब्रेड किंवा बिस्किट, टोस्ट असं काहीतरी घट्ट पदार्थ घ्यावे। म्हणजे एकदम द्रव पदार्थ घेतलं तरी तिला उलटी आणि मळमळ होते, त्यामुळे एखादं टोस्ट, ब्रेड, बिस्किट घ्यावं तिनं। हे झालं चौथं। त्यानंतरचं जे पाचवं आहे ते म्हणजे मसालेदार किंवा चरबीयुक्त पदार्थ तिनं टाळावेत। असे काही घेतले की तरीही उलटी आणि मळमळ वाढते। आता सहावं म्हणजे जर ती स्वयंपाक करत असताना फोडणीच्या वासाने तिला मळमळ आणि उलटी होत असेल तर तिनं दारे आणि खिडक्या उघडून स्वयंपाक करावा, म्हणजे फोडणी द्यावी, त्यामुळे ही उलटी आणि मळमळीचा त्रास कमी होतो। आता हे एवढं सगळं करूनही जर उलटी आणि मळमळीचा त्रास असाच राहिला तर डॉक्टरांनी दिलेली औषधं तिनं घ्यावीत आणि उलटी आणि मळमळ कमी करून घ्यावं, त्याचं प्रमाण कमी करून घ्यावं। तर हे झाले सगळे उपाय। आता तुम्ही तुमची जीवनशैली बदलून आणि तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुमच्या गरोदरपणाचा तुम्ही आनंद घ्यावा, कारण ही मळमळ जी उलटी आहे पूर्णतः बंद होत नाही हे मी आधी सांगितलेलंच आहे। त्यामुळे तुमच्या येणाऱ्या गोंडस बाळाचं स्वागत तुम्ही कोणत्याही मानसिक तणावाखाली करू नका आणि त्याचं जास्त टेन्शन घेऊन ही प्रेग्नन्सीमध्ये होणारी उलटी आणि मळमळ हे एक आजार आहे असं समजू नका आणि तुमच्या त्या बाळाचं स्वागत तुम्ही चांगल्या मनाने करा। धन्यवाद।